हॅलो ट्रेडर, येत्या आठवड्यामध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे ट्रेड करायला पाहिजे, नक्की काय लेवल्स असेल जिकडून मार्केट रिव्हर्ट होऊ शकतं, अगेन एक मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम येऊ शकते की अजून इथून मार्केट डाऊन होऊ शकतं, त्या काय लेवल असायला पाहिजेत, त्या नक्की कोणता विचार करायला पाहिजे, आपण या सगळ्या गोष्टीची डिटेल अनालिसिस करूया. चला तर मी सूरज वसगावकर आपल्या शेअर मार्केट साक्षरता मोहीममध्ये सगळ्यांचं मनापासून डावजोन्सचा विचार केला तर फ्रायडेला ऑलमोस्ट 300 पॉईंटनी रेडमध्ये क्लोज झाले. डावजोन्स आणि नॅसडॅक फ्लॅट फ्लॅट क्लोज झाले. सो नक्की आपल्या मार्केटवर आता काय इफेक्ट होऊ शकतो. सोमवारी आपलं मार्केट बंद आहे. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. 3च ट्रेडिंग सेशन नेक्स्ट वीकमध्ये असणार आहेत, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. फ्रायडेला पण अगेन सुट्टी आहे मार्केटमध्ये. सो आपण कसा विचार करायला पाहिजे, एक एक करून आपण स्टार्ट करूया. निफ्टीपासून स्टार्ट करूया. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये सुद्धा ॲनालिसिस करणार आहोत. सो निफ्टीपासून स्टार्ट करूया. तर निफ्टीचा विचार करतोय मी डेली टाईम फ्रेमवर. आपण जाऊया पहिलं. डेली टाईम फ्रेमवर जर निफ्टीचा विचार करतोय मी, सिंपल तुम्ही बघताय की निफ्टी एक रेंजमध्ये आहे. ती रेंज कोणती आहे? 21,900 आणि 22,200. ही रेंज जोपर्यंत निफ्टी ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होत नाही, तोपर्यंत रेंजमध्येच राहून टाईम डिके होऊ शकतो आणि इकडे आपल्याला जास्त ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी भेटतील, अशी अपेक्षा आपण करणं थोडी चुकीची आहे. सो जर मला निफ्टीमध्ये एक अपसाईड मोमेंटम अपेक्षित आहे आणि ती कधी येऊ शकते, तर सिंपल 22,200च्या वरती जर निफ्टी वन डे टाईम फ्रेममध्ये सस्टेन करते, देन अगेन एक मोमेंटम ऑल टाईम हायच्या दिशेने मार्केटमध्ये. बट सिंपल समजून घ्यायचे की डेली टाईम फ्रेमवर वरती क्लोजिंग भेटायला पाहिजे. देन मार्केटमध्ये एक अगेन अपसाईड मोमेंटम येऊ शकते, असा आपण विचार करू शकतो, राईट? आणि जर डेली टाईम फ्रेमवर एक डाउन साईड आपल्याला कॅन्डल इथं बघायला भेटते, रेड कॅन्डल 21,900च्या खाली, देन अगेन एक मार्केटमध्ये फॉल अपेक्षित आहे, राईट? सो या मधल्या झोनमध्ये म्हणजे 21,900 ते 22,200 म्हणजे ऑलमोस्ट 300 पॉईंटच्या झोनमध्ये आपण ॲग्रेसिव्ह न होता छोट्या-छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करणं कधी बेटर राहील. बिकॉज ती विक्स इंडिया विक्स पण बघणार तुम्ही, ती पण भरपूर लो झाली. सो त्या हिशोबाने आपला टाईम डिकेमुळे आपला जो होणारा प्रीमियमचा लॉस आहे तो भरपूर होऊ शकतो. दॅट्स वाय आपण छोट्या क्वांटिटीमध्ये ह्या रेंजमध्ये ट्रेड करायला पाहिजे. सो मंडेसाठी आपण कसा विचार करणार निफ्टीमध्ये, त्याचं डिस्कशन करूया. येस, सो मंडेसाठी बघणार सिंपल 22,200, जे मी तुम्हाला बोललो की ह्या रेंज नंतर अगेन मार्केटमध्ये एक मोमेंटम येऊ शकते. सिंपल तुम्ही बघणार खूप टाईमपासून मार्केट ह्याच रेंजमध्ये मोमेंटम करताना दिसते, खूप टाईमपासून, राईट? सिंपल जर मंडेला जसं 3 सिनारिओमध्ये आपण नेहमी बघतो, फ्लॅट, गॅप अप आणि गॅप डाऊन, राईट? जर फ्लॅट ओपन होते मार्केट, फ्लॅट ओपन होते. सो सिंपल पहिल्या हाफपर्यंत म्हणजे 12:30 पर्यंत मार्केटने जर इथं मोमेंटम करते, वरच्या साईडला मार्केट टाईम स्पेंड करते आणि देन ब्रेकआउट होते. एक 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमने जर कॅन्डल इथं क्लोज होते, तो सिंपल आपण अगेन एक कॉलचा विचार करू शकतो. बट स्टील जसं बोलतोय की 22,200च्या वरती गेल्यानंतर एक लाँग पोझिशन बनवू शकतो. त्यासाठी डेली कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे. आपल्याला जर 15 मिनिट कॅन्डलची क्लोजिंग भेटते, देन आपण एक छोट्या टार्गेटसाठी छोट्या क्वांटिटीमध्ये आपण कॉलचा विचार करू शकतो. तर आणि ते पण कधी बोलते मी तुम्हाला की 15 मिनिटाची टाईम फ्रेम पहिल्या हाफ नंतर क्लोज व्हायला पाहिजे. जर समजा फ्लॅट ओपन होऊन अगेन मार्केट एक मोमेंटम करतं, त्या केसमध्ये आय एम नॉट इंटरेस्टेड. बिकॉज अगेन मार्केटमध्ये एक रिटेस्टसाठी मार्केट येऊ शकतं आणि अगेन रिटेस्ट आल्यानंतर जर एक प्राइस ॲक्शन बनवते, देन आपण बाय करण्यासाठी रेडी असेल, राईट? तर समजा गॅपअप ओपन होते मार्केट, राईट? आता हे गॅपअप गॅप डाऊन मंडेला ग्लोबल सिनारिओ काय होतो त्याच्यावर ठरेल की गॅपअप होईल, गॅप डाऊन होईल. बट स्टील आपण तिन्ही सिनारिओमध्ये इथं आपण स्टडी करणार आहोत. जर गॅपअप ओपन झाला आणि जर एक ग्रीन कॅन्डल अगेन वरती मोमेंटम आपल्याला दाखवते, पहिली 15 ते 20 मिनिटं थोडंसं मार्केटला स्टेबल होऊ द्या आणि देन प्राइस ॲक्शन बघून आपण ट्रेड करू शकतो. अदरवाईज जर मंडेला गॅपअप ओपन होऊन जर वरती क्लोजिंग दिली, तर आपण मंगळवारी ट्रेड करण्यासाठी रेडी असूया. सॉरी, बुधवारी, राईट? सोमवारी सुट्टी आहे. सो सिंपल आपण गॅपअप ओपन झाले तर ॲग्रेसिव्ह न होता थोडं पहिली 15-20 मिनिटं टाईम स्पेंड केल्यानंतर मार्केटने प्राइस ॲक्शन बघून आपण ट्रेड करण्यासाठी रेडी असेल. आणि जर गॅप डाऊन ओपन झाला तर अगेन मार्केट ह्याच रेंजमध्ये मोमेंटम करेल असं वाटतं. बट गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर ही जी लेवल आहे 21,900, त्याच्या खाली जर एक 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग देते आपल्याला, देन अगेन आपण एक डाऊन साईडचा विचार करू शकतो आणि स्टील छोट्या क्वांटिटीमध्ये आपण ट्रेड करणार नेक्स्ट वीकमध्ये. बिकॉज जरी मोमेंटम येणार असेल तर आपण छोट्या क्वांटिटीमध्ये छान आपल्याला अचिव्हमेंट होऊ शकते. बट मोठ्या क्वांटिटी घेऊन आपण एक मोठा लॉस घेण्यापेक्षा छोट्या क्वांटिटीमध्ये आपण ट्रेड करून छान प्रॉफिट पण कमवू शकतो. येस, सो निफ्टीमध्ये बघितलं आपण फ्लॅट, गॅपअप आणि गॅप डाऊन झाल्यानंतर कसा विचार करायला पाहिजे. नेक्स्ट बघूया आपण बँक निफ्टीमध्ये काय विचार करायला पाहिजे नक्की.
बँक निफ्टी बघणार आपण डेली टाईम फ्रेमवर चेकआउट करा पहिल्यांदा. डेली टाईम फ्रेमवर बघितलं आपण, सिंपल एक खालून एक ट्रेंड लाईन इथं तुम्हाला बघायला राईट. सो बँक निफ्टीसाठी सुद्धा ह्या 2 लेवल खूप इम्पॉर्टंट आहेत. जी 47,000 राउंड लेवल आहे. 47,000च्या वरती बँक निफ्टी अगेन एक मोमेंटम येऊ शकतो टू द अपसाईड. येस. आणि डाउन साईडची कुठली मोमेंटम आहे? ही डाउन साईडची मोमेंटम आपण एक लाँग पोझिशन बनवू शकतो. त्यासाठी ही ट्रेंड लाईन ब्रेक व्हायला पाहिजे. 43,300च्या नियर अबाउट आहे. 43,300 जर ब्रेकआउट झाली, देन अगेन बँक निफ्टीसाठी खालच्या लेवल ओपन होऊ शकतात. येस. बट स्टील ती जेव्हा ब्रेकआउट होईल त्यानंतर तुम्ही असा विचार करू शकता. बट मंडेसाठी आपण कसा विचार करायला पाहिजे बँक निफ्टीमध्ये, त्यासाठी 15 मिनिट टाईम फ्रेमवर चेकआउट करूया. सिंपल इथं पण तुम्ही बघताय की सेम एकाच रेंजमध्ये ब्रेकआउट, एकाच रेंजमध्ये मार्केट बँक निफ्टी पण मोमेंटम करत आहे. जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी एक मिडल लेवल पण मी इथं ड्रॉ करून देईन. ठीक आहे. 46,800 पकडून चला. 46,800 वरची टॉपची लेवल आहे 47,000. येस. मिडल लेवल आहे 46,800 आणि त्याच्या खाली जर 46,000 ब्रेक करते तर अगेन मार्केट 46,500 पर्यंत, म्हणजे एक 200-250 पॉईंट आपण इथं कॅच करू शकतो. बट जे सेफ ट्रेडर आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी मी सांगेन हल्ली बघणार तुम्ही बँक निफ्टी लगातार डोजी, डोजी, डोजी कॅन्डल बनवते आणि त्या डोजी कॅन्डलमुळे आपल्याला एक मोमेंटम भेटत नाही, प्रीमियम डिके होतो आणि आपण आपला जे प्रॉफिट आहेत ते पण घालवून बसतो. राईट. सो त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे, की जे पण लोकं निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टीमध्ये ट्रेड करत आहेत, त्यांनी सध्याचं मार्केट असं आहे, की जेवढं तुम्हाला प्रॉफिट भेटते ते घेऊन लगेच बाहेर पडणं चांगली गोष्ट आहे. राईट. सो सिंपल आपण आता इथं सुद्धा 3 सिनारिओमध्ये विचार करूया, की फ्लॅट, गॅप अप आणि गॅप डाऊन झाल्यानंतर कसा विचार करणार? समजा जर फ्लॅट ओपन होते मार्केट, बँक निफ्टी फ्लॅट ओपन होते, तर मार्केट अगेन इथं टाईम स्पेंड करू शकतो. येस. आणि जर मार्केटने पहिल्या हाफपर्यंत जर इथं टाईम स्पेंड केला, देन तुम्ही डिसाईड करू शकता, की त्या साईडला ब्रेकआउट होईल, त्या साईडला आपण इनिशिएट करू शकतो. सपोज जर अपसाईडला ब्रेकआउट होते आणि त्या अपसाईडची लेवल आहे ₹47,000, राउंड लेवलच्या वरती एक 15 मिनिट कॅन्डल क्लोजिंग व्हायला पाहिजे. येस. आणि 15 मिनिट कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर अगेन आपण एक मोमेंटम अपसाईडचा विचार करू शकतो. जर समजा पहिल्या हाफ नंतर डाउन साईडला 15 मिनिटची कॅन्डल ओपन होते, तर फर्स्ट टार्गेट आपल्याला 46,500 पर्यंत कॅच करू शकतो. ऑलमोस्ट 250-300 पॉईंट, 200-250 पॉईंट आपण इथं कॅच करू शकतो. बट जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण बोललो, की छोट्या क्वांटिटीमध्ये आपण ट्रेड इनिशिएट केले पाहिजे. येस. तो फ्लॅट ओपन झाला तर आपण विचार केला. समजा जर गॅप डाऊन ओपन होते, तर बाकी थोडासा सिनारिओ वेगळा होऊ शकतो. तर गॅप डाऊन ओपन झाला तर अगेन मार्केट ना, म्हणजे त्याच गॅप डाऊनमुळे लगेचच डाऊन होईल अशी अपेक्षा न करता, म्हणजे काही-काही लोकं असतात, की गॅप डाऊन ओपन झालं तर ॲग्रेसिव्ह पुट घेऊन वेट करतात. सो सिंपल तसं न करता गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर सुद्धा थोडासा टाईम स्पेंड करू द्या. मार्केटला एक प्राईस ॲक्शन बनवू द्या आणि देन जर ब्रेकआउट होते, देन तुम्ही इथून 46,500च्या खाली एक पुट एंट्री घेऊन अगेन जी ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ करून दाखवली, त्या ट्रेंड लाईनपर्यंतचं टार्गेट आपण थांबवू शकतो. येस. गॅप डाऊन ओपन झाला तर. आणि गॅप अप ओपन झाला तर बाकी आय एम नॉट इंटरेस्टेड. थोडं मार्केटला विचार करू द्या काय होतं काय नाही. तो दिवस जाऊन दिला म्हणजे मंगळवारचं जर गेलं, हे स्पेंड झाल्यानंतर जर एक कॅन्डल क्लोज करते वरती डेली टाईम फ्रेमवर, देन अगेन नेक्स्ट डेपासून आपण एक अपसाईड मोमेंटमचा विचार करू बँक निफ्टी. जसं निफ्टीमध्ये पण तुम्हाला बोललो. राईट. तो बँक निफ्टीमध्ये चेकआउट केला आपण फ्लॅट, गॅप अप आणि गॅप डाऊन. फिन निफ्टीमध्ये बघूया काय लेव्हलचा विचार करायला पाहिजे. फिन निफ्टी पण ऑलमोस्ट बँक निफ्टीसारखीच मूव्हमेंट करत आहे. डेली टाईम फ्रेमवर तुम्ही बघणार तर फिन निफ्टीमध्ये सुद्धा एक ट्रेंड लाईन इथं आहे तुम्हाला. अपसाईडहून ट्रेंड लाईन येते आणि एक हॉरिझॉन्टल लाईन जिकडून लगातार फिन निफ्टी सुद्धा रिजेक्शन घेऊन मार्केटमध्ये डाउनफॉल येत होता. राईट. हीच लेवल आहे आणि इथं कॉन्फ्लिक्ट पण झालाय, की दोन्ही लेवल सेम आलेत. सो इथं डबल कन्फर्मेशन आहे. जर ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट होते, सेम टाईमला 20,830 लेवल आहे. 20,800. येस. 20,800च्या वरती जर फिन निफ्टी क्लोज देते, देन अगेन फिन निफ्टीसाठी 20,000 पर्यंतचे टार्गेट ओपन होऊ शकतात. येस. आणि जर फिन निफ्टी 20,600च्या खाली डेली टाईम फ्रेमवर, ह्या गोष्टी सांगत आहे तुम्हाला डेली टाईम फ्रेमवर, 20,600च्या खाली जर डेली टाईम फ्रेमवर क्लोज होते, तर अगेन फिन निफ्टीमध्ये एक डाउनफॉलची विचार करू शकतो. लाँग पोझिशनचा पण विचार करू शकतो. तो मंगळवारसाठी आपण कसा विचार करायला, फिन निफ्टीची एक्सपायरी पण असेल, तो कसा विचार करायला पाहिजे. अगेन जसं तुम्हाला बोललो मी, बँक निफ्टी सारखीच फिन निफ्टी पण मोमेंटम करत आहे. सिंपल इथे एक मिडल लाईन तुम्हाला मी ड्रॉ करून देते. त्याच्या खाली जर फिन निफ्टी मूव्हमेंट करते 20,750. येस. 20,750 बघणार तर भरपूर
दिवस ऑलमोस्ट इथंच मोमेंटम केलं ते राईट. सो 20,750च्या खाली जर एक 15 मिनिटाची टाईम फ्रेम फ्लॅट ओपन होऊन जर 15 मिनिटची टाईम फ्रेम जर कॅन्डल खाली क्लोज करते, तर एक मोमेंटम इथपर्यंत आपल्याला येऊ शकते 20,600 पर्यंत, ऑलमोस्ट 100 पॉईंटची मोमेंट. येस, जर फ्लॅट ओपन झाला तर. बट पहिल्याच 15 मिनिटात अशी मोठी कॅन्डल इथं बनवते. सो सिंपल वेट करा. बिलकुल पण ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग करू नका. नेक्स्ट वीक थोडंसं आपण कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करायला पाहिजे. अगेन मी ती गोष्ट सांगत आहे बिकॉज प्रीमियम डीकेची जी गोष्ट आहे ती फास्ट होईल आणि सिंपल ऑलमोस्ट 6-7 दिवस बँक निफ्टीमध्ये पण बघितलं तर डोजी कॅन्डल बनत आहे. ना बायर पैसे कमवत आहे, ना सेलर पैसे, म्हणजे ना कॉल साईडला जो बाय करत आहे, कॉल बाय करते त्याला नाही पैसे भेटत आहे, ना पुट बाय करते त्याला पैसे नाही भेटत आहे. ओन्ली सेलर्स चांगले पैसे कमवत आहेत. सिंपल तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करायला पाहिजे. जर फिन निफ्टी फ्लॅट ओपन होते आणि 20,750च्या खाली एक कॅन्डल क्लोज होते, सिंपल आपण 20,680 साठी एक छोट्या मोमेंटममध्ये आपण ट्रेड करू शकतो. येस, जर फ्लॅट ओपन होऊन दिवसभर किंवा पहिल्या हाफपर्यंत मार्केट इथंच मोमेंटम करतं आणि देन ब्रेकआउट करते, ज्या आपण साईडला ब्रेकआउट करेल, अप साईड किंवा डाऊन साईड, त्या साईडनं आपण छान एक मोमेंटम येऊ शकते असा विचार करू शकतो. बट 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमनी क्लोजिंग द्यायला पाहिजे. येस, जर समजा गॅपअप ओपन होते, सिंपल इथं पण मी तुम्हाला सांगणार, जर गॅपअप ओपन होते तर ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग करू नका. जाऊ दे, हवं तर तो ती एक्सपायरी जाऊ दे. नेक्स्ट डे पासून बघू आपण की तो क्लोजिंग कुठं देतोय आणि त्या हिशोबाने आपण एक लाँग पोझिशन पण बनवू शकतो. आणि जर गॅप डाऊन ओपन झाला, स्टील गॅप डाऊन सुद्धा बेस्ट केस सिनारिओ नाहीये. गॅप डाऊन सुद्धा ओपन झाला तर अगेन मार्केट ह्याच रेंजमध्ये मोमेंटम करू शकतं. बट गॅप डाऊन ओपन होऊन पहिल्या हाफ नंतर जर एक डाऊन साईड मोमेंटम फिन निफ्टीमध्ये बघायला भेटेल, देन अगेन आपण एक छान डाऊन साईड मोमेंटम येऊ शकते. त्या हिशोबाने ट्रेड इनिशिएट करू. दर संडेला आपण लाईव्ह सेशन घेत असतो, बट आज इंटरनेट इश्यूमुळे लाईव्ह सेशन झाला नाही. सो ज्यांचे पण स्टॉकचे रिगार्डिंग काही इश्यू असतील तर त्यांनी स्क्रीनवर नंबर दिसत आहे, व्हॉट्सअप करून तुम्ही स्टॉकचे तुम्ही विचारू शकता. ज्यांना पण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि जर आपल्याला ॲनालिसिस आवडत असतील तर जरूर व्हिडिओजना लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत पण शेअर करायचं आहे. सो चला तर लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅपी ट्रेडिंग.